नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर कसं आपल्या बेबीला चकाचक करायचं चालू आहे. तिला घेऊन जायचं आहे आता बाहेर. मित्रांनो, आज मी माझा पहिला व्लॉग शूट करत आहे. गेले काही दिवस झाले, म्हणजे गेले 20 दिवस झाले मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे. त्याला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे मला. मग आज मी माझा पहिला लाँग व्हिडिओ शूट करत आहे. मी माझ्या पहिल्या व्लॉगची सुरुवात रेवणसिद्ध मंदिराला जाऊनच करणार आहे. रेवणसिद्ध मंदिर विटापासून 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आज तिकडे जाण्यासाठी मी काढलेली आहे आपली हॉर्नेट. आता आपण लागलो आहे बघा खानापूर रोडला. खानापूर रोडवरून आता सरळ गेलं की डायरेक्ट रेवणसिद्धला जाऊन पोचतो आहे आपण. आता येऊन पोचलो आहे बघा घाटात. खरं घाटातला रस्ता एवढा खराब झाला आहे ना, नुसता धाड 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 होते बाबा गाडीवरनं जाताना. आणि पुढनं जर मोठी गाडी जात असेल तर काय नुसता मग धुळाच खायचा, नुसता पावडर लावून घ्यायची तोंडाला. येऊन पोचलो बघा एकदाशी देवळाच्या पायथ्याशी. आता नारळ फूल पेढे वगैरे घेऊया आणि जाऊया देवळात. हे आहे मंदिरचा बाहेरचा परिसर आणि ही आहे मंदिराची एंट्रन्स. तर चला जाऊया आतमध्ये मंदिराच्या. हे मी असा एक झूम करून एक व्हिडिओ घेऊया म्हटलं आणि घेतला व्हिडिओ. चांगला आला व्हिडिओ. रेवणसिद्धला आल्यावरती हे असं कपाळावरती लावायलाच लागते. हे अष्टविनायक मंदिर आणि त्याच्याच साईडला आहे राम लक्ष्मण सीता व विठ्ठल रखुमाईची मंदिर आहे. दत्त मंदिर व त्याचसोबत आहे तिथे साईडला नवग्रह. रेवणसिद्ध मंदिराच्या नंतर आम्ही आलो इथे रेवणसिद्धाच्या मूळ स्थानला. तर हे मंदिर आहे रेवणसिद्धच्या त्या मंदिरापासून थोडंसं अंतरावरती आहे. हे आहे रेवणसिद्धाचं मूळ स्थान. मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपतोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.